आता आलो आपण कॉलेज पैशी आहे आपला ब्लॉगचा डे नाईट. आणि आपण आपला होता मॅथ्सचा पेपर. मॅथ्समध्ये काय लिहिलं नाही आपण पेपरमध्ये पास म्हणून मुश्किल आहे. काय घेऊन आलो. हे पोरं पण आहेत फुल. ह्या भाईने गद्दारी केली. यांनी सप्लिमेंट घेऊन लिहिलंय. काय नाही तू गप. ज्यावर माझे मी MCQचे 4था क्वेश्चन चालू तर भाईनी सप्लिमेंट घेऊन लिहून आलाय. गद्दार निघाला. आपलेच मित्र आपल्याशी गद्दार निघतात ना, तसं झालंय. बघा हा भाई फोन घेऊन आलेला. फोन. हा भाई पोरं बिरं डायरेक्ट पेपरमध्ये डायरेक्ट फोन बिन घेऊन येतात. टीचर विचर डायरेक्ट खड्ड्यावर डायरेक्ट पीस समोर डायरेक्ट. विषय का भाई लेक्चर में डायरेक्ट फोन बिन बघून हा भाई गाबू पाहिजे. फोन बिन पकडला डायरेक्ट फोन देतात. विषय असा झालाय आपली जिंदगी. त्याचा बर्थडे ते म्हणून थोरात बाय बोलतोय माझे जेवढं वजन असेल तेवढं केक आणायचं. थोडं किती वजन बोलतोय 100 किलो. आता याला काय बोलू मी, तुम्हीच सांगा गाईस. काय बोलू, काय नको बोलू. जाऊ दे नाही बोलू. तुम्ही बोलला म्हणून पब्लिक बोलते नको बोलू. नाही बोललो आणि ह्याचा बर्थडे ते म्हणून किती बाय कितीचा मंडप टाकायचा माहिती का? 10x4. 10x4चा नाही तर आम्ही 20x20चा टाकणार. पूर्ण बेंचर जोर ब्लॉक करणार आम्ही डायरेक्ट. इथं तो तिकडं राहतो 19ला राहतो. 19चा अख्खा रोडच जाम करणार. आता थोराचा बर्थडे फुल मचवणार. हा जिथपर्यंत नजर तिथपर्यंत मंडप. कोण काय बोललं त्याला तिकडे ठोकणार. जास्त बोलायचं नाही. काकासाहेब थोरातचा पोरगा आहे. हा कोण काय बोलले की काकासाहेब थोरात. जर मध्ये वाकडं आलं की काकासाहेब थोरातला डायरेक्ट बोलायचं. ठोका डायरेक्ट. गोळ्या. आज याला जावा. चला मग आता जाऊ घरी. आता ह्याच्या बर्थडेला पार्टी तर जेवण काय शेंगूड भात आणि काय उलटी चपाती अजून काय नाही ते नाही. अजून काय उलटी भात गुलाबजाम आणि अजून रवा. भूक लागली होती आणि घरी काय जेवायला नव्हतं तर मी बटर ब्रेड घेतला खायला. तर कधी तर खायला लागतं आपल्याला पण. गरीबी क्या होती हमने देखा है. तर मग वाजले दुपारचे 4. तर मग चला आता जरा झोपतो आणि मग बघू पुढे अभ्यास करायचा. आता बायोलॉजी मध्ये टॉप करायचं मग. काय गाईस माझा 2 महिन्याचा वाढलेला नख मी कापून टाकला. ते वाटलं कापून टाकावं म्हणून कापून टाकला. तर आता वाजतायत कॉंग्रॅच्युलेशन 8:45. तर मी आता घरात आहे. तर बघू आता काय. मग आहेस मी आता आलो सेक्टर 3ला. आधी मी गेलो होतो सेक्टर 8ला वफल खाल्ल्यानंतर गेलो सेक्टर 3 श्रीराम समोर. इथं मी घेतले चीज ट्रँकी. तिथनं इथं आलो आता सूप प्यायला सेक्टर 3ला. सूप पिऊन घरी जाईन. काय तर पार्सल घेतो आणि एक पिऊन जातो. बघू काय घरच्यांना विचारतो. पार्सल पाहिजे असेल तर त्यांना तर घेऊनच जातो. इथलं पार्सलच घेतो मी पण पित नाही. तर आता 9:30 झालेत. 10:30 11 वाजेचे जातो. म्हणून बघू काय होतं अजून. चला मग लोकल खायला मजा आली. आकिबचा फोन आला मला की पैसे मागत होतो. आकिबला पैसेच दिले नाही. माझ्या पैसेच पात्र करतो ऑनलाईन. आणि मी काय करू मग. मला नव्हते मग काय केलं. आकिबला नाही बोललो. चला आता जातो घरी. काय आता घरी गेल्यानंतर आता इथं आलो इक्विल आहे रेस्टॉरंट मध्ये. आता इथं जेवणार. घरचे बोलले बाहेरच जेवण बोलले तर आता इथे जेवतो. जेवण झाल्यावर घरचे बोलले बाहेरच जेव. आता काय घरी जेवणार. घरी पण संपलं होतं तसं म्हणून बाहेरच पाठवलं मला. डायरेक्ट बोलले बाहेर जातो खायला.
मालूम नाही का मीच कोल्हापूर घेतली तर आल्यावर. हा चला यांनी बघा मॅप पाय टाका कोणीतरी कचऱ्याच्या डब्यावर फुटबॉल खेळतोय. असल्या लोकांना ना ठेवू नका चिंपाड्यामध्ये. कचऱ्याच्या डब्याला फुटबॉल बोलतात. भाई बदमाश बन रहा है, देना पड़ेगा अब इसको ठोका. भाई बदमाश बन रहा है. तर आता गेले चेंज पाडायची लाईट. इथं एक पण लाईट नाही गाईस. सगळी लाईट गेली. तिथं रिलायबल दिसतोय फक्त. समोरच्याची लाईट आहे फक्त बाहेरची. लाईट गेली पूर्ण. तर मग माझ्या फोनमध्ये चार्जिंग पण नाही. तर मग आजचा व्लॉग इथेच संपतो. तर सबस्क्राईब करायला विसरू नका.